2023चा IPL फायनल जेव्हा एक बॉलवरती 4 रन हवे होते, लगातार 3 दिवस ती फायनल चाललेली आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे रवींद्र जडेजाने तो फेमस शॉट खेळलेला, MS धोनीने ज्या प्रकारे एका ट्रॉफीला उचललं नसेल त्या प्रकारे रवींद्र जडेजाला उचललेले. आणि मग त्या दिवसापासून ते आजचा हा दिवस जेव्हा कन्फर्म ट्रेड न्यूज आलेला आहे की संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून CSK मध्ये आपल्याला दिसण्यात येतील आणि रवींद्र जडेजा सोबतच सॅम करन देखील राजस्थान रॉयल्समध्ये दिसण्यात येतील. बरेचसे इथे मुद्दे आहेत, जसे की जेव्हा रवींद्र जडेजा कॅप्टन देखील होते तेवढा एक सक्सेसफुल पॅच आपल्याला दिसण्यात नाही मिळालेला. कधी कुठे ना कुठे जेव्हा रवींद्र जडेजा आउट देखील व्हायचे तेव्हा फॅन्स चिरकायचे, कारण त्यांना बघायचं होतं MS धोनीला बॅटिंग करत असताना. आणि कुठे ना कुठे त्याचं खेद रवींद्र जडेजाने देखील व्यक्त केलेलं. आणि तिथून ते आतापर्यंत रवींद्र जडेजा ज्यांनी सुरुवात देखील शेन वॉनच्या अंडर राजस्थान रॉयल्समध्ये केलेली, तर ते आत्ता जिथे एक न्यूज देखील आली आहे, राजस्थान रॉयल्सचे ओनर सांगतात की रवींद्र जडेजाने स्वतः ते इनिशिएट केलेलं की कुठे ना कुठे त्यांना हवंय वापस राजस्थान रॉयल्समध्ये जाण्यासाठी. भरपूर प्रवास बघितलेला आहे रवींद्र जडेजाचा, टीम इंडियाचा तर तो लेजंड आहेच तर आहेच, तर नक्की CSKचा लेजंड, IPL लेजंड देखील तो नक्कीच आहे. एका ओव्हरमध्ये 37 रन्स ठोकलेले रवींद्र जडेजाने शेवटच्या ओव्हरला. कुठे ना कुठे तिथून ते आत्ता CSKच्या अगेन्स्ट CSK वर्सेस RRचा मॅच जेव्हा चेपॉकमध्ये होईल तेव्हा नक्कीच एक ॲब्सोल्यूट सिनेमा आपल्याला बघायला मिळेल. बाकी तुमचं काय मत आहे त्याच्यावर? रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सचा ट्रेड, संजू सॅमसन चेन्नईचा ट्रेड, तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? कमेंट करून नक्की कळवा.